नमस्कार, दीप्ती स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या चिकापासून चारपट फुलणारे पापड बघणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने. अशी पांढरी शुभ्र पापड तळून दाखवते मी. चवीलाही अप्रतिम लागणारे. हे गव्हाच्या चिकापासून केलेले पापड आपण आज बघणार आहोत. अतिशय पांढरी शुभ्र व चवीलाही छान लागणारे काचेसारखे पातळ पापड आपण बघणार आहोत. त्यासाठी गहू घेतलाय मी. गहू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे व 3 दिवस भिजवायचा आहे. रोज त्याचं पाणी बदलायचं आहे. उन्हात ठेवला तर लवकर गहू भिजतो. रोज पाणी बदलायचं आहे त्याचं, नाही तो कुबट वास येतो. भरपूर पाणी टाकून उन्हात ठेवायचं आहे. ऊन नसेल तर तुम्ही सावलीतही ठेवू शकता, पण उन्हात ठेवल्यावर लवकर गहू भिजला जातो. व गहू भिजला आहे हे कसं दाबून बघायचं आहे. अशा प्रकारे गहू भिजला की दाबून बघितल्यावर सहज चिक बाहेर येतो, म्हणजे आपला गहू भिजला आहे. आता एका पातळ कपड्याला मी तेल लावून घेते. तो एका डब्याला बांधून घेतला आहे. चाळणीलाही तेल लावून घ्यायचं आहे. चाळण ही मैद्याची चाळण आहे. तेल लावल्यामुळं त्याची जी आंब असते ती चिटकत नाही. मिक्सरच्या भांड्यालाही तेल लावून घ्यायचं आहे. आता थोडे गहू घ्यायचेत व मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचेत. छान बारीक करायचेत. छान चाळणीने गाळून घेऊया. असं दाबत दाबत व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. बोटाने असं प्रेस करत करत चिक असा फिरवत फिरवत गाळायचा आहे, म्हणजे सगळा चिक खाली पडतो. अशी चाळण आणि कापड ठेवल्यावर एकदाच दोनदा चिक गाळला जातो, त्यामुळे परत गाळायची गरज लागत नाही. अशा प्रकारे व्यवस्थित गहू दाबून घ्यायचा आहे, म्हणजे चिक सगळा खाली पडतो. व आता हे परत पुन्हा एकदा मिक्सरला लावून किंवा पाण्यात बुडवून धुवून घ्यायचं आहे. असंच 2-3 वेळा आपल्याला पाण्यातनं हा गहू बारीक केलेला काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातला सगळा चिक बाहेर निघतो, पाण्यात मिक्स होतो. जास्त पाणी झालं तरी टेन्शन नाही, कारण ते आपण नंतर पाणी काढून घ्यायचं आहे. सर्व नितळ पाणी जे राहणार आहे ते काढून घ्यायचं आहे. चिक खाली तळाला बसतो. अशा प्रकारे सर्व गहू मी बारीक करून चिक काढून घेते. दोन 3 वेळा पाण्यातनं काढल्यानंतर हा जो चोथा राहतो त्याच्यात तुम्ही कोंड्याच्या पापडी करू शकतात तांदळाचं पीठ मिक्स करून. सर्व अशा प्रकारे दाबून चिक काढून घ्यायचा आहे. आता चिक रात्रभर तसंच ठेवला होता, त्याच्यावर तुरटी फिरवली होती, त्याच्यामुळं चिक सगळा तळाशी बसला आहे. वरचं नितळ पाणी काढून घ्यायचं आहे. सर्व पाणी काढून झाल्यानंतर हा असा चिक आपला शिल्लक राहिला आहे. आता तो व्यवस्थित फोडून मिक्स करून घ्यायचा आहे, कारण खालच्या बाजूला चिकाच्या
गाठी तयार होतात, चिक घट्ट होतो, तो मोकळा करून घ्यायचा आहे. का अशा प्रकारे तळाशी चिक बसतो, तो असा हाताने व्यवस्थित मोकळा करून मिक्स करून घ्यायचा आहे. असा पांढरा शुभ्र चिक आपला तयार झालेला आहे. सर्व गाठी अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. नेहमी चिक नितळायला ठेवल्यानंतर अशा प्रकारे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच तो वापरायचा आहे. आता पातेल्याने मोजून घेणार आहे मी. हे 1 पातेलं चिक घेतलेलं आहे. हा चिक आता दुसऱ्या पातेल्यात काढून घेते, कारण याच पातेल्याने आपल्याला पाणी मोजून घालायचं आहे. पातेल्याचं सर्व चिक व्यवस्थित पुसून घेतलं आहे. आता त्याच पातेल्याने 4 पातेली पाणी तापवायला ठेवायचं आहे. बरोबर 4 पातेली पाणी व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. आता त्यात चवीनुसार मीठ, मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. एक सपाट चमचा पापडखार टाकून घ्यायचा आहे. पापडखार नक्की टाका, त्यामुळे पापड छान फुलतात व खुसखुशीत लागतात. आता पाण्याला छान उकळी येऊन द्यायची. 2 चमचे तेल टाकून घेते मी. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही टाका, किंवा जिरे टाकले तरी चालतात, पण जिऱ्यामुळे पापडाचा कलर थोडा पिवळसर येतो. मला पांढरे शुभ्र पापड आवडतात, म्हणून त्यात फक्त तेल घालून घेते. पाण्याला उकळी आल्यानंतर एका हाताने हलवायचं आहे व एका हाताने चिक घालून घ्यायचा आहे. चिक एकदम वतायचा नाही आहे, थोडा थोडा करत वतायचा आहे, म्हणजे गुठळ्या तयार होत नाहीत. सुरुवातीला तुम्ही जर कंटिन्यू हलवत राहिलात तर एकही गुठळी तयार होणार नाही. हे पापड करायलाही खूप सोपे आहेत आणि चवीला तर अप्रतिम लागतात. तुमच्या मदतीला कोणी नसेल तरी एकट्यानेही तुम्ही हे पापड करू शकता. व्यवस्थित कंटिन्यू हलवत राहायचं आहे. जेवढं तुम्ही हा चिक हलवत राहाल तेवढी गुठळी होणार नाही व आपले पापड खूप छान होतील. छान असा एकसारखा कंटिन्यू हलवत राहायचं आहे.
आता पळी घेतली मी, पळीने असं घोटत घोटत हलवून घेते. आता त्यावर झाकण ठेवूया, 5 मिनटासाठी वाफ देऊन घेऊया. 5 मिनटानंतर झाकण काढले, परत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे व परत झाकण ठेवायचं आहे. असं आपण 15 ते 20 मिनटं चिक छान शिजवून घेणार आहोत. चिक छान शिजला तर पापड तुटत नाहीत व छान फुलतातही. चिक जर शिजला नाही तर पापड तुटतात. एखादी गाठ राहिली असेल तर ती अशी चमच्याने हलवून व्यवस्थित मोडून घ्यायची. या पद्धतीने पापड एकदा नक्की ट्राय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांना मनापासून धन्यवाद. छान झाकण ठेवत ठेवत 15 ते 20 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. 5-5 मिनटाने हलवून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण खूप छान शिजलं आहे. त्याला वर एक चकाकी आलेली आहे. अशी चकाकी आली की समजायचं आपला चिक खूप छान शिजलेला आहे. मी व्यवस्थित जवळून दाखवते तुम्हाला. सुरुवातीला पांढरट दिसत होता चिक, तो आता थोडासा शायनिंगमध्ये दिसतोय. चकाकी आली आहे त्याला. आता गॅस बंद करूया व उन्हात मी एक कापड अंथरलंय ओलं करून. त्यावर पापड टाकून घेऊया. जास्त पातळ करायची नाही आहेत कारण हे सुकल्यानंतर पातळ होतात. अशी सर्व पापड आपण टाकून घेऊया. फक्त पापड टाकताना जास्त पसरवायचं नाही आहे कारण आपण हे घोटून केलेले सालपापड आहेत, त्यामुळे त्यानंतर पातळ दिसतात. अशा दिवसभर अशा उन्हात वाळल्यानंतर त्यावर असं पाणी टाकून त्या काढून घ्यायच्यात. या पापड्या तुम्ही प्लास्टिकवरही करू शकता. प्लास्टिकवर पटकन निघतात त्या, तर मी प्लास्टिक न वापरता साडी वापरली आहे. अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे सगळं व परत उन्हात वाळवायचे. 1-2 दिवस वाळवायचे आहेत. तुम्हाला या गव्हाच्या चिकाच्या सालपापड्या कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. दोन दिवस वाळवल्यानंतर तुम्हाला मी तळून दाखवते. बघा किती फुलत आहेत त्या पापड्या व अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. खायलाही खूप छान लागतात. नक्की या पद्धतीने तयार करून बघा व तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.